तर आज होता स्वामी महाराजांचा प्रकट दिन, त्यामुळे आम्ही आज गेलो होतो केंद्रामध्ये दर्शनासाठी. त्यानंतर मग ठरवलं की आज प्रकट दिन आहे, तर मग आज पूजा घेतलीच पाहिजे. तर मग त्यानंतर आम्ही इथे पूजा बघत होतो की कुठं भेटेल म्हणून. आणि आज इतकी गर्दी होती की म्हणजे अक्षरशः पाय ठेवायला पण उभं राहू शकत नव्हतं, इतकी गर्दी होती. त्यानंतर आम्ही इथे पूजा घेतली. मला इथे ₹35 सगळी पूजा नारळ सकट भेटून गेली. आणि नंतर मग पुढे गेलो तर बघितलं की आरतीचा टाईम झालेला होता. त्यामुळे इतकी गर्दी झालेली होती की उभं राहायला पण जागा नव्हती. त्यानंतर आम्ही कसंबसं आरती कंप्लीट केली 7, 7:15पर्यंत. आणि जाताना इतका उजेड होता बाहेर, आणि येताना बघतो तर डिरेक्टली 8 वाजलेले आम्हाला बाहेर येताना. म्हणजे इतकी गर्दी होती की असं वाटत होतं सगळे स्वामी भक्त आजच स्वामींना भेटायला आले. आणि तुम्ही बघू शकता की इथं किती गर्दी आहे. पण म्हणजे स्वामींचं जेव्हा हे डेकोरेशन बघितलं ना, तर एवढ्या गर्दीतून आलेलो दर्शनासाठी, तर ते सगळा थकवा निघून गेला. आणि तुम्हाला कसं वाटलं स्वामींचं डेकोरेशन हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.